बजरंग बली जय 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 तो या हल्दी बाकी आहेत अजून या सगळ्यांनी विनंती करतोय आपण सगळ्यांनी यायचंय. टीम जय बजरंग पावर शेलारे पुढे या पुढे या. टीम धामणगाव संघ आपण पुढे या. टीम पिळंजे संघ आपण सगळ्यांनी पुढे या. या भावेश 2000 रुपयाचं पारितोषिक घेण्याकरिता यायचंय. अतुल 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 कुठे आहे? अतुल जरा स्टेजवर या लवकर. अतुल ओके. अतुलला महादेव भोईर साहेबांकडून आहे टोटल महादेव घोडविंदे यांच्याकडून यस अतुलला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे इथून वितरित करायचंय. क्या बात आहे. त्याच्यानंतर साहिल विजय आकाश आणि अक्षय चौघांनी या. कॅश साठी तुम्हाला पारितोषिक आहे. त्वरित या आपण. आपल्याला बक्षीस वितरण सुरुवात करायचंय. या साहिल विजय आकाश आणि अक्षय या चौघांनी या. भावेश आपण सुद्धा या. आपण सुद्धा पारितोषिक घेण्याकरिता यायचंय. आकाश आणि आनंद आपण सुद्धा या. आकाश आणि आनंद आकाश आणि आनंद दोघांनी या. एक आकाशला रावतेला किती आहेत 200 आणि जगदीशला जगदीश पाटील यांनी दिलं. जगदीश पाटील यांनी पारितोषिक दिलेलं आहे. भावेश तुम्हाला जगदीश पाटील साहेबांकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि दिनेश दादा यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. दिनेश दादा आपणच द्यायचं आणि आणि जगदीश दादा यांच्याकडून 100 रुपयाचं आणि पारितोषिक. या पुढे या. मालबेडी संघ पुढे या. जय बजरंग पावर शेलार आहे पुढे यायचंय. जय बजरंग पावर शेलार ए संघ आपण पुढे यायचंय. मैदानावर कोणी राहू नका. चला या त्वरित या. जय बजरंग पावर शेलारे करण करण वारगडे ललित गुंदोलकर सचिन आकाश आम्ही सगळ्यांनी विनंती करतोय आपण पुढे या. धामणगाव संघ आपण सुद्धा पुढे या. कारण पहिल्यांदाच या वर्षी या सीझन मध्ये त्यांनी ज्युनियर मध्ये एंट्री घेतली. एक सामना गमवावा लागला पण अतिशय चांगला खेळ करून आपण इथपर्यंत पोहोचले. त्यामुळे आपलंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. पिळंजे संघ आपण सुद्धा पुढे या. अतिशय चांगला खेळ त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. चला आपण
अतुल आणि आकाश दोघेही इकडे यायचंय लवकर. अतुल आणि आकाश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल लवकरात लवकर या. मालबेडी संघाचे अतुल आणि आकाश. चला तर बोलूयात. आपण आजच्या पूर्ण दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी पाहिली. पंच होते माधव ठाकरे सर आणि राज ठाकरे सर, पिता आणि पुत्र ही जोडी आपण आजच्या दिवसामध्ये पाहिली. त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाईल. नक्कीच मनोरंजन भरपूर प्रमाणात केलं त्यांनी, प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच पंचांचं आपण स्वागत सत्कार करणार आहोत. जाऊयात पंचांच्या शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने, कारण त्यांना थोडंसं निघायचंय. जिद्द माणसाला खूप काही करायला लावते. आणि आपण जर का बघितलं तर 2003 साली MCA ची ज्यांनी परीक्षा इथून मात्र दिली, ज्यांनी दिली आणि स्वतःचं पॅनल ज्यांनी इथे मात्र स्थापन केलं. आणि आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण गुजरातमध्ये ज्यांची चर्चा पाहायला मिळते, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे आपले सगळ्यांचे लडके माधव ठाकरे सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत माधव ठाकरे सरांकरिता. मी जगदीशजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. जगदीशजी पाटील यांच्या हस्ते स्वागत सत्कार सन्मान केलं जाईल माधव ठाकरे सरांचं. त्यांनी अप्रतिम कामगिरी बजावली आहे. त्यांनी पाहिलं असेल पूर्ण दिवसात मनोरंजन सुद्धा केलं. त्याच्यानंतर पंचगिरी करत असताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सुद्धा पाहायला मिळाला नाही. त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. त्याच्यानंतर आपण पुढील सत्कार करणार आहोत. राज ठाकरे सर होते, त्यांचं सत्कार सन्मान केलं जाईल. राज ठाकरे सर यांचं सत्कार केलं जाईल. माधू गोडविंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सन्मान केलं जाईल. यांनी सुद्धा आजच्या पूर्ण दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी बजावली. या ठिकाणी आले शापूरवरून, धन्यवाद तुम्ही आलात या स्पर्धेसाठी. पंचांची भूमिका तुम्ही पार पाडलीत, त्यांचा सत्कार सन्मान केलं जात आहे. राज ठाकरे सर यांचा सत्कार होतोय. तदनंतर आपण जाऊयात पुढील सन्मानाच्या दिशेने. ही स्पर्धा तब्बल 184 देशांमध्ये आपल्या क्वालिटी वर्कनी दर्शवली. आणि या विभागामध्ये पहिल्यांदा केबलवर ज्यांनी लाईव्ह दर्शवलं असे आपल्या सगळ्यांचे लडके रुपेशजी ठाकरे, RT मूव्हीजचे प्रोपरायटर. आम्ही आपणास विनंती करतोय की आपण आपला सत्कार स्वीकारण्याकरिता पुढे यायचं आहे. आम्ही आपणास इथून मात्र मी विनंती करतोय आदरणीय शरदजी पाटील साहेबांनी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. आपण सध्या तरी पाहताय रुपेशजी ठाकरे साहेबांना. तदनंतर आपण वैभवजी ठाकरे साहेब भेंडेवाड्यावर इथे उपस्थित होतात. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तदनंतर आपण पुढील सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. या स्पर्धेकरिता 3 दिवस त्यांचं चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं. आमचे परम मित्र रोहित गोरुले इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत आणि सन्मानित करतील बरेचसे. त्यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र अग्निशामक दलामध्ये जे कार्यरत आहेत, पण समालोचनावर असलेलं प्रेम दर्शवण्याकरिता आपल्या स्पर्धेकरिता उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायचे आहेत. एक चांगला आवाज आपण इथून मात्र ऐकला. उमेशजी जाधव साहेबांनी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. तदनंतर आमचे परम मित्र महादेवजी इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही आपण या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करूयात. एक चांगला आवाज हिंदीमधून आपण ज्यांचा ऐकला आणि स्पेशली इंजिनियर आहेत, पण कॉमेंट्रीवर असलेलं नितांत प्रेम ज्यांनी दर्शवलं, आपण त्यांनाही तुम्हाला सन्मानित करणार आहोत. आणि आम्ही सतीश लोणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण
उपेन जाधव यांना आम्ही विनंती करतो आपले शुभ हस्ते आपण सन्माननीय महादेव सरांना आपण सन्मानित करायचंय. नक्कीच ज्यांचा आपण हिंदीमध्ये आवाज ऐकला त्याच्यानंतर कॉमेडी कॅरेक्टर सुद्धा त्यांनी आणले होते कार्टूनचे, त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला जातो. आदर वाडा विभागातील एक गोड, नक्कीच मी नवीन समालोचक आहे आणि मला सांभाळून घेतलंय त्यांनी, त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. तेजस धोबी सर यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. सतीशजी लोणे यांना विनंती करतो की आपण तेजस धोबी सरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करायचा आहे. 4 दिवसामध्ये ज्यांचा आपण गोड आवाज ऐकलात, वाड्यावरून रोज या ठिकाणी आलेत आणि आपलं सर्वांचं एंटरटेन केलं, गोड आवाज ऐकला, त्यांचं या ठिकाणी तेजस धोबी सर यांचं सत्कार सन्मान केलं जात आहे. धन्यवाद डीजे. त्याचनंतर आपण पुढील सत्कार सन्मान करणार आहोत आमचे डीजे ऑपरेटर. पूर्ण दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचवला, कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणा नव्हता त्यांच्याही कामगिरीमध्ये. आमचा आवाजाची सुद्धा दखल घेतली. त्याच्यानंतर आपण पाहिलं गुरुनाथ प्रदीप डीजे ऑपरेटर आहेत, त्यांचं या ठिकाणी सत्कार सन्मान केलं जाईल. भरत शेट्टी यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार सन्मान केलं जाईल. डीजे ऑपरेटर आहेत. पुढील सत्कार सन्मान करणार आहोत. आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं आपण सत्कार करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आपल्याला लाभलं, भरत शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. भूषणजी गोडविंदे यांच्या हस्ते आपण भरत शेठ यांचं सत्कार करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लागलं, त्यांचा सत्कार सन्मान केलं जाईल. धन्यवाद. आपलं असंच मौलाचं सहकार्य आम्हावर राहू द्यात, अशीच कृपा राहू द्यात आणि यापुढील सुद्धा कोणताही कार्यक्रम असेल तिथे तुम्ही असं सहकार्य राहू द्यात. धन्यवाद.
सत्कार करणार आहोत. तर मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे. ते कूलर आपल्याला लाभलं होतं क्रिशा मल्हारी, आकाश जाधव, बोंबेपाडा यांच्या माध्यमातून कूलर लागले. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. शरद पाटील यांच्या हस्ते आपण पुढील सन्मान करणार आहोत. आकाश जाधव, बोंबेपाडा यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर लाभलाय. शत्रू भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढील सत्कार सन्मान आपण त्यांचा करणार आहोत. शत्रू भोईर साहेब यांचं सुद्धा मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. शत्रू भोईर साहेब, जर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल दिनेश भोईर साहेबांचा पुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. माजी पंचायत समिती सदस्य दिनेशजी भोईर साहेब शेलारवरून इथे आले. त्यांचं स्वागत सत्कार भूषण घोडबिंदे यांच्या हस्ते स्वागत. सॉरी, दिनेशजी वारगडे साहेब आहेत. त्यांचं स्वागत सत्कार केलं जाईल. माजी पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. पुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत गुरुनाथ काचरे, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह ज्यांच्या सौजन्याने लाभलंय, गुरुनाथ काचरे यांचं पुढील सत्कार सन्मान करणार आहोत. करण वाघे यांना विनंती आहे की आपण पुढील सत्कार सन्मान करायचे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह लाभले होते त्यांचं सत्कार सन्मान केलं जाईल. गुरुनाथ काचरे यांचा सन्मान केलं जाते. त्याच्यानंतर आपण पुढील सत्कार करणार आहोत. जे मंडप डेकोरेशन आपण पाहतोय, राहुल पाटील मोहिली यांचा पुढील सत्कार सन्मान करणार आहोत. आपण 4 दिवस सामने केलवले, त्यामध्ये आपण पाहतोय सुसज्ज असं मंच उभारण्यात आलं होतं. राहुल पाटील, मंडप डेकोरेटर्स मोहिली. आकाश यांना विनंती करतोय की पुढील सत्कार सन्मान करायचंय. ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज होत्या, प्रत्येक सामन्यासाठी आपण मॅन ऑफ द मॅच दिल्या, त्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून लाभलेत, अंकुश लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला लाभले होते मॅन ऑफ द मॅच अतुल अंकुश पाटील यांचं पुढील स्वागत सन्मान करणार आहोत. ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, मात्र त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करणार आहोत.
प्रथम क्रमांकाचं पारितोषिकसाठी जे भव्य दिव्य चषक आहे जे ज्यांच्या माध्यमातून लाभलंय युवांशु नितेश पाटील. नितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेश पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला जाईल. सतीशजी यांना विनंती करतोय. सतीशजी लोणे करण आपण सत्कार सन्मान करायचंय. यापुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत शरदजी पाटील साहेबांचं. यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलंय. शरदजी पाटील साहेब यांचं स्वागत सत्कार पुढील केलं जाईल. यांचं मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. संतोष रावते यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार सन्मान करायचा. शरदजी पाटील साहेब यांचा सत्कार सन्मान केला जाईल. अजय राऊते यांच्या हस्ते सत्कार सन्मान केला जाईल. त्याच पुढील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. उमेशजी जाधव साहेब यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आपलं सुद्धा मोलाचं योगदान राहिलंय. अजय राऊते यांना विनंती करतोय. उमेशजी जाधव साहेब यांचा सत्कार सन्मान करायचा. नक्कीच मालबेडी संघाचं कौतुक करेन कारण त्यांनी असं पहिल्यांदा आयोजन करताना आपण पाहिलं. त्यांना थोडस तालमेल आपण पाहतोय कमी जास्त होताना, मात्र त्यांनी अथांग प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश पाहायला मिळतंय. खूप प्रयत्नानंतर आपण पाहतोय त्यांनी ही स्पर्धा सक्सेसफुल ठरली आहे. पुढील सत्कार आपण करणार आहोत जयेंद्रजी गावित साहेब यांचा सत्कार सन्मान. महेंद्रजी गावित साहेब यांचा सत्कार सन्मान केला जाईल. चारही दिवस आपण पाहिलं पूर्ण ग्राउंड साठी मेहनत घेतली असेल. या स्पर्धेला सक्सेसफुल ठरवण्यासाठी त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान राहिलंय. महेंद्र गावित यांचा सत्कार सन्मान केला जाईल. यापुढील सत्कार सन्मान केला जाईल रोशन वारगडे जे शिलावरून या स्पर्धेसाठी भेट देण्याकरिता आल्यात. त्यांचा सत्कार सन्मान केला जाईल. 3 दिवस सतत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले होते. धन्यवाद. रोशनजी वारगडे यांचा सत्कार सन्मान केला जाईल.
यापुढील सत्कार आपण करणार आहोत मधुकर रावते, सुरेश रावते, दशरथ रावते आणि संतोष रावते या चौघांचा सन्मान केलं जाईल. चौघांना विनंती आहे की आपण यायचंय. चला मित्रांनो, मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, कारण या ठिकाणी अजून प्राइज सेरेमनी बाकी आहे. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलवलं. खास करून धन्यवाद असेल सतीशजी लोणे, मोठे बंधू आहेत, यांचा धन्यवाद. त्याचनंतर या ठिकाणी असणारे सर्वच प्रेक्षक दर्शक सर्वांचं धन्यवाद. आणि माझ्या वाणीतून काही अपशब्द जर निघाले असतील तर इथे क्षमा मागतोय. धन्यवाद. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका. मी तुमच्यामधून रजा घेतोय. मी मधुकरजी रावते, सुरेशजी रावते, दशरथजी रावते, संतोषजी रावते, दिनेशजी भुजड आणि रमेशजी गावी सगळ्यांना विनंती करतोय की आपण या आपला सत्कार स्वीकारण्याकरिता यायचंय. त्यानंतर 40+ चे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि माझे उपसरपंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचती. हनुमानजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित करायचे. करण यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हनुमानजी भोईर साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं आहे. माझे उपसरपंच तथा 40+ चे कॅप्टन सन्माननीय हनुमानजी भोईर साहेब यांनाही आपण या मुख्य व्यासपीठावरून शाही सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच. आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहोत आणि सगळ्यांचे शाही सन्मान मी विनंती करतोय. चला शेलारकर पुढे यायचंय, थोडस मालवेडी संघ आपण पुढे या. टीम धामणगाव आणि पिळंजे या पुढे या सगळ्यांनी. नक्कीच आपण शब्दाला किंमत असणं खूप सारं गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाकडे शब्दाला किंमत आहे असंच आमच्या चला या सगळ्यांनी थोडस पुढे यायचंय. त्याशिवाय आपण आपल्या या बक्षीस वितरणाला सुरुवात करणार नाहीयेत जिथपर्यंत आपण पुढे येत नाही. चला शेलारकर मागे राहू नका, थोडस पुढे या. सगळ्यांनी यायचंय. शब्दाला जिथे किंमत आहे, आमच्या आई गावदेवी मालबिडीकरांनी एक शब्द टाकायचा आणि दुसऱ्या क्षणाला ज्या व्यक्तिमत्वाची मदत या स्पर्धेकरिता इथे मात्र पोहोचली, ज्यांचं नितांत प्रेम या तरुणांवर आहे. एंट्री झाल्यानंतर असंख्य तरुण ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि या स्पर्धेला एका शब्दावर एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एका शब्दावर ज्या व्यक्तिमत्वानी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं असे आपले सगळ्यांचे लाडके
आदरणीय सन्माननीय भूषण भाऊ गोडविंदे यांना इथे मात्र शाही सन्मानित करायचं आहे. मेगा सन्मान या व्यक्तिमत्वाचा होतोय. मी सर्वांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय भूषण भाऊ गोडविंदे यांना मुख्य व्यासपीठावर करतोय सन्मानित. जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव. जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव. भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. भूषण भाऊचं गाजतय या सर्व ग्रामस्थ या. आमचे दादाचं गाजतय नाव. भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय जयकारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा चला आपण जाऊयात पारितोषिक वितरणाच्या दिशेनं. चला पारितोषिक वितरणाला सुरुवात करायची का? आवाज येत नाही. चला आपण जाऊयात उत्कृष्ट गोलंदाजाच्या पारितोषिकाच्या दिशेनं. बेस बॉलरचं पारितोषिक इथे मात्र आम्हाला इथे उपलब्ध करून दिलंय. कुमार स्वराज नितीन लोणे बेस बॉलरचे पारितोषिक आम्हाला त्यांनी इथे मात्र दिलं आहे. आणि दोन संघांचं नाव होतं. एक होतं शेलार आणि एक होतं मालबिडी. चला शेलारकर गेस करा बेस बॉलर कोण असेल. सचिन कडून भावेश नाव आलंय. मालबिडी संघ आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्याची आम्ही विनंती करतोय. भरत शेठ यांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते वितरित करायचं आहे. आणि हे पारितोषिक जातं ज्यांनी आज सकाळपासून समस्त मालबिडीकरांच्या मनावर आणि आनंद आणला, चेहऱ्यावर आनंद आणला. आनंद गाडल प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर बेस्ट बॉलर प्राइज. अरे थांबा. 13 विकेट ज्यांनी इथे मात्र या स्पर्धेमध्ये पटकावलेत. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपले पारितोषिक स्वीकारायचंय. असं नाहीये. आम्ही गोडविंदे साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं रोख पारितोषिक आनंदकडे आलंय ते सुद्धा द्यायचंय. आम्ही सगळ्या गोलंदाजांचे सगळ्या संघांचे गोलंदाज पाहिले आणि ज्याच्या सर्वाधिक विकेट्स त्याला आम्ही इथे मात्र प्रदान करतोय. त्याच्यानंतर जाऊयात उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी सुद्धा आम्हाला कुमार स्वराज नितीन लोणे यांच्याकडून मिळाली. आणि मंचावर उपस्थित मी सतीश लोणे यांना विनंती करतोय. उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक गेस इथून मात्र द्यायचंय. गेस करायला लावणार नाहीये कारण मी सतीश लोणे यांना विनंती करतोय आपण पारितोषिक देण्याकरिता पुढे यायचं. आणि या स्पर्धेमध्ये 59 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ज्याचं नाव आज मी असं घेतलं ते नाव आहे मिस्टर ललित गुंदोलकर. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर बेस्ट बॅटर प्राइज. 59 धावसंख्येची खेळी या खेळाडूने इथून मात्र साकारली आहे. आणि धामणगाव संघाचा वेदांत फक्त एका धावेने गेलाय. 58 धावा तुझ्या होत्या पण चांगला खेळ केलास. 58 धावांची खेळी तुम्ही साकारली. आणि आदरणीय दिनेश भाऊ वारगडे यांच्याकडून 1000 रुपयाचंही पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. आणि मी ललिताला विनंती करतोय की ललित या उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक इथून मात्र आपण स्वीकारायचंय.
आपण पाहताय ललितला इथून मात्र दिलं जातं. नक्कीच ललित 2 मिनिटं आम्ही फक्त तुझी घेतोय. ललित 2 मिनिटं वाईट आम्ही तुझी इथून आता घेतोय. आणि येस ललित, मी सातत्याने म्हणायचो की शेलार संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा तू इथे मात्र काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. तुला वाटलं होतं इथे बेस्ट बॅटर असं प्राईज मिळेल? नाही, मला वाटलं तर नव्हतं बेस्ट बॅटमॅन भेटेल असं. आज मात्र बेस्ट बॅटरचं पारितोषिक मिळालंय, कसं वाटतंय? चांगला वाटतं. माझा परफॉर्मन्स भरपूर खराब होत होता. टीमनी पण मला सपोर्ट केला, त्याच्याबद्दल धन्यवाद. क्या बात आहे. आजपासून ललितचं नाव हे ललित गुंदोलकर नाही तर मिस्टर ललित गुंदोलकर हे घेतलं जाईल. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीने साकारली. एकदा जोरदार टाळ्या आपण ललितसाठी इथून मात्र वाजवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊयात चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाच्या दिशेनं. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आमच्या संपूर्ण या संघानं दिलंय आणि मी मंचावर उपस्थित संघाला विनंती करतोय, शरदजी पाटील साहेबांनी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते वितरित करायची ट्रॉफी आणि योग्य ती रक्कम आहे ती आम्हाला वालशिन गावचे राजेशजी बेकरे साहेबांनी या चतुर्थ क्रमांकाचं आर्थिक स्वरूपातलं पारितोषिक दिलंय. आणि चतुर्थ क्रमांक पटकावणारा संघ आहे टीम धामणगाव. जय पारदी बाबा धामणगाव संघ. धामणगावचा अतिरिक्त कुठे आहे? त्याला पण पाठवा. आलाय का? यस. सर्वात जास्ती खुश कोण झाला असेल तर हा झालाय. आणि पहिल्यांदा इथे मात्र हा संघ क्वालिफाय झाला. पहिल्यांदा हा संघ इथे मात्र ज्युनियरमध्ये ज्यांनी प्रवेश घेतला. लामज इथे मात्र काही कारणास्तव उकला, पण आता मात्र इथे ते पोहोचले आणि त्यांना मात्र हे पारितोषिक इथून मात्र आपण वितरित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम दामणगाव संघ. पुढील वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. त्याच्यानंतर आपण जातोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाच्या दिशेनं. आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिक आम्हाला संघानेच इथे मात्र दिलंय. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरिता मी उमेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आणि आर्थिक. दिनेश दादा वारगडे आम्ही आपणास विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय. आणि हे तृतीय आणि गुरुनाथजी कात्रे साहेबांनाही आम्ही विनंती करतोय आपण यायचंय. आणि हे तृतीय क्रमांकाचं आर्थिक स्वरूपातलं पारितोषिक आम्हाला दिलंय भरत शेठ भोईर यांनी दिलंय. आणि तृतीय क्रमांकाचा संघ ठरलाय ज्युनियर मधून इथे मात्र पोहोचला. तरुण खेळाडूंना एकत्र करून इथपर्यंत पोहोचलेत. पिळंजी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. एकदा देऊ घोषणा. तदनंतर आपण जाऊयात द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाच्या दिशेनं. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे उपलब्ध करून दिलंय स्वर्गीय रोहिदास तुकाराम केणे यांच्या स्मरणार्थ सूरज रोहिदास केणे यांनी ट्रॉफी दिली. आणि आर्थिक पारितोषिक म्हणजे टीम कडून आहे. सलग 20 वेळा जो संघ क्वालिफाय होता होता राहिला आणि आज मात्र स्वतःच्या घरच्या आयोजनामध्ये, घरच्या मैदानामध्ये, घरच्या प्रेक्षक राजासमोर इथे मात्र चांगला खेळ गेला. मित्रांनो, खेळ हार जीत होत असते. कोणीतरी हारत असतो तेव्हाच कोणीतरी जिंकत असतो. आणि त्याच पद्धतीनं इथे मात्र आज आपल्या घरच्या मैदानामध्ये, घरच्या प्रेक्षक राजासमोर चांगला खेळ ज्यांनी केला तो अर्थातच यजमान संघ, अर्थातच टीम गावदेवी मालबीड यांना विनंती करतोय आपण पारितोषिक स्वीकारण्याकरिता यायचंय. आणि आम्ही विनंती करतोय आम्ही गोडविंद बाबांना विनंती करतोय आपल्या शुभ से ट्रॉफी. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण सुद्धा जायचंय. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक इथून मात्र वितरित करायचंय.
त्याच्यानंतर मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक कैलासवासी बळीराम काथोड ठाकरे यांच्या स्मरणार्थ कुमार वैभव बळीराम ठाकरे यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीजचे पारितोषिक आहे आणि आम्ही मधु गोडविंदे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ दी सिरीज चं पारितोषिक देण्याआधी त्याचे रेकॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 26 रन ज्यांनी केले, विकेट सांगणार नाहीये पण 361 पॉइंट याचे पाहायला मिळालेत. शेलार संघ होता आणि एका बाजूने पिळंजे संघ होता. चला पिळंजे संघ गेस करा, यज्ञेश शेलार संघ गेस करा. भावेश असं नाव आलंय आणि मॅन ऑफ दी सिरीजचं पारितोषिक जातं. त्याच्या आधी आम्हाला कूलर इथे उपलब्ध करून दिलंय. क्रिशा मल्हारीचे आकाश जाधव आणि सचिन जाधव यांच्याकडून आपल्याला मिळाले, ते सुद्धा आपण पुढे घ्यायचं आहे. 26 रन 361 पॉइंट आणि गोलंदाजी करत असताना घेतल्या 13 विकेट. या दोन्ही संघांपैकी कोणीही नाही. मालवेडीकरांचा आनंद गाठाळ, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ दी सिरीज प्राइज. मी सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की टाळ्या वाजवा. वयाच्या 16व्या वर्षी मॅन ऑफ दी सिरीज घेतली आहे. भावेश सही आपण विचार केला तर 22 रन 8 विकेट आणि 257 पॉइंट होते भावेशचेही. भावेशने आधीच्या मॅच मध्ये थोडे कष्ट घेतले असते, कदाचित भावेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला असता. भावेश आणि आनंद, क्या बात आहे. आपण पाहताय आनंद आहे पारितोषिक आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात पारितोषिक वितरणाच्या दिशेनं. संपूर्ण शेलार गावानं पुरस्कृत केला गेलेला संघ शेलारकर थांबा. आपण आता जातोय प्रथम पारितोषिकाच्या दिशेने आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी युवांशी नितेश पाटील यांच्याकडून मात्र मिळाली. सर्व मान्यवरांना ट्रॉफी दिली आणि उमेश भाऊ गोडविंदे, भूषण भाऊ गोडविंदे यांनी आम्हाला हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी पुढे यायचंय, खाली यायचंय, तिथे आपण हे पारितोषिक देणार आहोत. संपूर्ण शेलार गावानं पुरस्कृत केला गेलेला संघ जय बजरंग पॉवर शेलारे. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर. चला शेलारकरांना आम्ही विनंती करतोय आपण आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेण्याकरिता यायचंय. संपूर्ण चला आपण हे पारितोषिक इथून मात्र वितरित करणार आहोत. शेलार संघाला इथून मात्र पारितोषिक वितरित इथून मात्र केले जातं. चला एकदा सगळ्या टीमने एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आई गावदेवी माते की बोल बजरंग जय श्रीराम. नक्कीच. आणि भावेशला सचिन भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. ज्यांच्या सावलीत हा खेळाडू घडला आणि एक चांगलं क्रिकेट ज्यांनी दर्शवलं, अर्थातच भावेशला ही 1000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र वितरित केलं जाईल. मी भावेशला विनंती करतोय आपलं फोटो सेशन झाल्यानंतर हे पारितोषिक घेण्याकरिता यायचंय. चला शेलारकर एकदा आपण सगळेजण आवाज देऊयात. एका गावाचे एका जीवाचे आम्ही. शेलारकरांचा आवाज